ही गोष्ट आहे एका संन्यासी माणसाची. संन्यासी तो असतो जो सगळ्या गोष्टींचा त्याग करून आयुष्यात फक्त एकच उद्दिष्ट ठेवतो. कोणतीही व्यक्ती मोठे कारण असल्याशिवाय संन्यासी बनत नाही. त्या व्यक्तीचे संन्यासी बनण्यामागे सुद्धा एक मोठे कारण होते. संन्यासी बनण्याआधी त्या व्यक्तीच्या मनाने त्याच्याकडून खूप चुकीच्या गोष्टी करून घेतल्या होत्या. अनेक पापं करून घेतली होती. त्या व्यक्तीचे मनावर अजिबात नियंत्रण राहिले नव्हते. आयुष्यात सर्व सुख ऐश्वर्य मिळवल्यानंतर सुद्धा त्या व्यक्तीचे मन अस्वस्थ आणि बेचैन असायचे. आणि हीच बेचैनी त्याला संन्यासी बनण्यास भाग पाडते. संन्यासी झाल्यानंतर ती व्यक्ती संसार प्रपंचापासून दूर जाते. जंगलात राहायला येते. ध्यान धारणा करते. वेगवेगळ्या प्रकारच्या साधना आणि अभ्यास करते. भिक्षा मागून जेवण करते. एकांत आणि मौनाचा अभ्यास करते. पण तरी सुद्धा त्या व्यक्तीचे मन शांत होत नाही. तो आतमधून प्रचंड अस्वस्थ आणि निराशेचा असतो. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. ध्यानधारणा किंवा अन्य कुठलीही साधना तेव्हाच फळते जेव्हा आपले मन आधी शांत असते. पण त्या संन्याशाचे मन शांत नव्हते. त्या संन्यासाची ही धारणा बनत चालली होती की मनाला शांत करणे, मनावर नियंत्रण मिळवणे अशक्य आहे. एके दिवशी त्या संन्याशाला एक व्यक्ती भेटते. ती व्यक्ती ना साधू संन्यासी असते ना ती व्यक्ती हुशार असते. तो एक साधा मेंढपाळ असतो जो जंगलामध्ये आपल्या मेंढ्यांना चरण्यासाठी घेऊन आलेला असतो. तो मेंढपाळ त्या संन्याशाच्या जवळ येऊन विचारतो, मी तुझी काही मदत करू शकतो का? तू मला खूप चिंता काळजीमय दिसत आहे. मी तुला अनेक दिवसांपासून बघतोय. तू खूप बेचैन असतो. तुझी इच्छा असेल तर मी तुझी काही मदत करू का? मेंढपाळाचे बोलणे ऐकून संन्यासी म्हणतो, तू काय माझी मदत करणार? तू तर एक संसारी माणूस आहे जो आपल्या मोहमायामध्ये लिप्त असतो. हे ऐकून मेंढपाळ त्या संन्याशाला म्हणतो, मी तुझी मदत करू शकतो. मनाला शांत कसे करायचे, त्याच्यावर नियंत्रण कसे मिळवायचे मला माहिती आहे. मेंढपाळाचे हे बोलणे ऐकून संन्यासी जोरजोरात हसू लागतो आणि म्हणतो, काय काय म्हणाला तू? तुला मनाला शांत कसे करायचे माहिती आहे. मी सर्व गोष्टींचा संसाराचा त्याग केला. इथे येऊन जंगलामध्ये राहू लागलो तरी सुद्धा मी माझ्या मनाचा गुलाम आहे. आणि तू मला सांगतोस की तू ह्याच्यावर नियंत्रण मिळवू शकतो. मेंढपाळ म्हणतो, मनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सगळ्या गोष्टींचा त्याग करणे गरजेचे नाही किंवा जंगलामध्ये येऊन राहायची सुद्धा गरज नाही. फक्त एकच गोष्ट सोडणे अत्यंत गरजेचे आहे. संन्यासी मेंढपाळाला विचारतो, ती एक गोष्ट कोणती आहे? मेंढपाळ संन्याशाला सांगतो, ती एक गोष्ट आहे चुकीची माहिती. आजपर्यंत आपल्या आतमध्ये जी काही माहिती गेलेली आहे त्यामुळेच आपले मन निर्माण झाले. संन्यासी मेंढपाळाला विचारतो, ते नक्की कसे काय? मेंढपाळ त्याला समजावून सांगत म्हणतो, कल्पना कर की समजा आजपर्यंत तू कधी सफरचंद खाल्ले नाही. तुला सफरचंदाच्या चवीबद्दल काहीच माहीत नाही. आता तुझ्या मनाला कधी सफरचंद खायची इच्छा होईल का? नाही ना? अशाच प्रकारे आपल्या मनाची निर्मिती माहितीमुळे होते. तो संन्यासी त्या मेंढपाळाच्या बोलण्यावर प्रभावित होतो आणि त्याला म्हणतो, तुम्ही मला ह्याबद्दल अजून थोडे विस्तार करून सांगाल का? तो मेंढपाळ संन्याशाला म्हणतो, तुला जर मनावर नियंत्रण मिळवायचे असेल तर मी जे सांगतो आहे ते मन लावून ऐक. तू आपल्या मनावर नियंत्रण तेव्हाच मिळवू शकशील जेव्हा तू तुझ्या मनाच्या मुळाशी जाशील. मनाची निर्मिती माहितीमुळे होते आणि आपल्या शरीरामध्ये माहितीचे 5 प्रवेशद्वार आहेत. पहिले आहे डोळे. आपण आपल्या डोळ्यातून जे काही पाहतो, चांगले किंवा वाईट, ते सगळे आपल्या मनामध्ये साठून राहते. दुसरा आहे कान. आपले कान जे काही ऐकतात ते सुद्धा आपल्या मनामध्ये एका बीच्या स्वरूपात पेरले जाते. तिसरी आहे जीभ. ज्या पण पदार्थाची चव आपण एकदा चाखतो ते आपल्या मनपटलावर कोरले जाते. चौथे आहे नाक. ज्या पण गोष्टीचा आपण एकदा वास घेतो, चांगला किंवा वाईट असेल, त्या सगळ्या गोष्टींची आपल्या मनामध्ये नोंदणी होते. आणि पाचवी आहे त्वचा. ज्या पण गोष्टीला एकदा आपण स्पर्श करतो त्याची आठवण आपल्या मनामध्ये कोरली जाते. ह्या 5 शारीरिक दरवाजांमधून जी पण माहिती आपल्या आतमध्ये जाते ती माहिती बियांच्या स्वरूपात मनामध्ये जमा होते आणि हळूहळू त्या बियांचे झाडामध्ये रूपांतर व्हायला लागते.
आपले मन मातीसारखे आहे, ज्याच्यामध्ये बिया पेरल्या जातात, आणि आपली बुद्धी बिया पेरणाऱ्या शेतकऱ्यासारखी आहे. जर आपली बुद्धी चुकीच्या माहितीच्या बिया मनात पेरेल, मग भविष्यामध्ये जेव्हा त्याचे झाड तयार होईल तेव्हा ते खराब फळच देईल. तुझ्या मनावर नियंत्रण नाही, कारण आधीपासूनच तुझ्या मनामध्ये तू चुकीच्या बिया पेरल्या आहेत. आता त्या बियांचे रूपांतर मोठ्या झाडांमध्ये झाले आहे. तो संन्यासी मेंढपाळाला विचारतो, मग आता मी काय केले पाहिजे? कारण आतापर्यंत मी मनामध्ये खूप चुकीच्या बिया पेरल्या आहेत, आणि आता जे पेरले आहे त्याला मी परत काढू शकत नाही. मेंढपाळ संन्याशीला सांगतो, आतापर्यंत तू अनावधानाने चुकीच्या बिया पेरत होता, पण आता जाणून बुजून योग्य चांगल्या बिया पेरायला सुरुवात कर. आतमध्ये हजारो चुकीच्या बिया असल्या म्हणून काय झाले? आत्तापासून लाखो चांगल्या बिया पेरायला सुरुवात कर. तुला दिवसभर फक्त ह्याच गोष्टीवर लक्ष ठेवायचे आहे की ह्या पाचही प्रवेशद्वारांमधून कोणती माहिती आतमध्ये जात आहे, आणि जी माहिती आतमध्ये चालली आहे ती नक्की चांगलीच आहे की चुकीची आहे? संन्याशी विचारतो, हे कधीपर्यंत करावे लागेल? मेंढपाळ म्हणतो, पूर्ण आयुष्यभर. ज्याप्रमाणे तू रोज आपल्या पोटाला चांगले भोजन देतो, त्याचप्रमाणे तुला रोज तुझ्या मनाला सुद्धा चांगले भोजन द्यायचे आहे, म्हणजे चांगली माहिती आणि चांगले विचार. जीवनामध्ये प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणाला तुझ्या समोर दोन पर्याय येतील. त्याच्यामधील एक पर्याय तुझ्यासाठी योग्य असेल आणि दुसरा चुकीचा असेल, पण तुला प्रत्येक वेळी योग्य पर्यायच निवडायचा आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा तू योग्य पर्याय निवडशील तेव्हा तुला त्रास होऊ शकतो, पण तो त्रास फक्त काही काळासाठीच असेल. त्यामुळे तुला कितीही त्रास झाला तरी तुला प्रत्येक वेळी योग्य पर्यायच निवडायचा आहे. जेवढ्या वेळा तू योग्य पर्याय निवडशील तेवढ्या वेळा तू तुझ्या मनामध्ये योग्य बी पेरशील, आणि ज्या दिवशी तुझ्या मनामधील चांगल्या बियांची संख्या चुकीच्या बियांच्या संख्येपेक्षा जास्त होईल, त्या दिवशी तुझ्या मनावर नियंत्रण येईल. हे दिसायला सोपे वाटत असले तरी यामध्ये तुला प्रचंड कष्ट घ्यावे लागतील, कठोर साधना करावी लागेल. पण मनाला शांत करायचे असेल, त्याच्यावर नियंत्रण मिळवायचे असेल, तर आजपासूनच हे करायला सुरुवात कर. मित्रांनो, संन्याशाला आपली चूक लक्षात आली आणि त्याने मेंढपाळाने सांगितल्याप्रमाणे गोष्टी करायला सुरुवात केली. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर ह्या गोष्टीला लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.